एफआयआर का घेत नाही असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांचा अपघात आहे की घातपात, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडलंय का, या दृष्टीने तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्यात, कुणी कट रचलाय का याचा तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामती पोलीस ठाण्यात। रोहित पवारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची, पोलिसांच्या अंगावर कागदपत्र भिरकावली। एफआयआर दाखल करून तो सीबीआय सीआयडीकडे पाठवा, तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका, रोहित पवार आक्रमक। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप। प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध, पण शिंदेच्या शिवसेनेचा नाही, रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांबाबत विधान। गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही असं पोलिसांनाही सांगण्यात आलं असावं, असीम सरोदेंकडून शंका उपस्थित, जर दखलपत्र गुन्हा असेल तर पोलिसांनी तो नोंदवून घेतला पाहिजे, सरोदेंची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करतायत, अजित पवार यांचा अपघाती तपास पोलीस योग्य दिशेनं सुरू आहे। रोहित पवाराला विमान अपघातामध्ये काय समजतं, कालच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, वकील गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेत आहे, कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, संजय राऊतांचा इशारा। व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अजित पवार अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजी थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। प्रसिद्धीसाठी आरोप की सत्यासाठी लढा असाही विचारला सवाल, तर राऊत हवेमध्ये गोळ्या झाडतायत, रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये असाही निशाणा। अजितदादांचा घात की अपघात या संदर्भात अजूनही संशय व्यक्त केला जातोय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, पुरावे दिले तर सीआयडी काय करतंय ते पाहावं लागेल, माझी डीजीसीएवर शंका, एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, रोहित पवारांचा सवाल। डीजीसीएचा रिपोर्ट सीआयडीनं बघितलाच नाही, दादांना दिलेलं विमान खराब होतं हे डीजीसीएनं स्वीकारलंय, रोहित पवारांचं वक्तव्य, तर एफआयआर होऊ शकत नाही, तुम्ही समजून घ्या असं पोलीस म्हणतात, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्सबाबत बारामती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन नोंद, एआयबी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, अधिवेशनामध्ये चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे, राजेंद्र पवारांकडून शंका व्यक्त। रोहित पवारांचा एफआयआर त्वरित दाखल करून घ्यायला पाहिजे, शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हाय व्होल्टेज ड्रामाची वाट का पाहताय असाही सवाल, तर विमान अपघातानंतर काळजी घ्या असा सल्ला आमदारांनी शिंदेंना दिलाय अशी माहिती। रोहित पवारांची मागणी योग्य, मात्र सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, राजकारण नको, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआर ची विमानं वापरणार नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही निर्णयाला मान्यता। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा। अजित पवार अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजी थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। प्रसिद्धीसाठी आरोप की सत्यासाठी लढा असाही विचारला सवाल, तर राऊत हवेमध्ये गोळ्या झाडतायत, रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये असाही निशाणा। अजित पवार यांच्या मृत्यूचं रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत, भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुनेत्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्र पवारांच्या नावाची घोषणा, एकमतानं सुनेत्र पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा, पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार, प्रफुल्ल पटेलांची माहिती, तर सुनेत्र पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार गैरहजर। चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्र काकींची इच्छा नव्हती, पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्र काकींवर दबाव आणला, शपथविधीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर तुम्ही तर 2 तासामध्ये विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई झाली नाही का, भुजबळांचा सवाल। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला, सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं, विधानसभेमध्ये थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासामध्ये सांगितलेलं नाही, शिवरायांइतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची यावेळी जागा जाईल, काँग्रेस पुढच्या वेळेला जागेची मागणी करेल, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य।
देश पातळीवर शिवसेनेचा आवाज महत्त्वाचा असल्यानं दोन्ही जागा महत्त्वाच्या, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यसभेबाबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक. कोर कमिटीमधील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार. भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर तिन्ही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय, चर्चेतून मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट. महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहींचं स्वप्नच राहील असाही टोला. राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 जागांची मागणी. सचिन अहिरे यांची माहिती. बऱ्याच गोष्टी माहिती, पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही, अहिरे यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकरांची जागा आता आमदार सचिन अहिरे यांनी घेतली. उदय सामंतांनी लगावलेला टोला. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विकास निधीसह इतर विषयांवर मविया नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील तसंच विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी घेतली भेट. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक. 2 वेळा बैठकीला बोलावल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती. राज्यसभेची 1 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी, यासाठी आदित्य ठाकरे ठाव. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांची भेट. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांवर उपचार सुरू. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पाटील आणि आव्हाडांचा एकाच गाडीतून प्रवास. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा 2 ते 3 दिवसांमध्ये सुटेल. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. याबाबत आमची चर्चा सुरू असल्याचंही गोगावलेंचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार अविनाश वाजूरकर आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश राजूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव साईस वाजूरकरांचाही भाजपमध्ये प्रवेश. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्याने इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार. लवकरच विधिमंडळामध्ये कायदा पारित होणार. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरण. बेकायदेशीर IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई होणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. नाशिकमधील मालती IVF सेंटर ठाण्यामध्ये चालवलं जात असल्याचं उघड. नाशिकच्या कुसुमाग्रज उद्यानाच्या काही जागेमध्ये मलजल निस्सरीकरण केंद्र उभारणार. उद्यानातील झाडांची कत्तल सुरू. कवी कुसुमाग्रज यांचा शिलालेख सुद्धा तोडण्यात येणार. STP प्लांट उद्यानाच्या जागेमध्ये होत असल्यानं नाशिककर आक्रमक. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. मुंबई मनपाच्या ठेवी मोडण्यामध्ये पारदर्शकता असावी. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. याबाबत मनपानं श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. तर बेस्टचं खासगीकरण केलं जात असल्याची टीका. मालेगाव महापालिका कार्यालयामधील नमाज पठण प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कार्यालयामधील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक. लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2-3 बैठका संपन्न. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद कायद्याची गरज नाही. लव्ह जिहाद कायद्याला काँग्रेस आमदार असलम शेख यांचा विरोध. लव्ह जिहाद कायदा आणण्याअर्थी शेतकऱ्यांसाठी कायदा आणावा, असलम शेख यांची सरकारकडे मागणी. भिगवण अपहरण प्रकरणामधील तरुणीनं कोर्टामध्ये जबाब बदलला. सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीनं जबाबामध्ये आपल्या आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा निर्णय. किरीट सोमय्या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार. मेधा सोमय्यांवर शौचालय घोटाळ्याचा संजय राऊत यांनी केला होता आरोप. कृष्णा नदीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून माशांचा मृत्यू. वाळवा तालुक्यामधल्या बोरगाव इथल्या बंधाऱ्यावर आणि नदीच्या काठावर मृत माशांचा खच. नदीकाठच्या असणाऱ्या कारखान्यांकडून नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडल्यानं प्रकार. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना अद्याप पैसे दिलेले नाहीत. मृतांच्या कुटुंबियांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेमध्ये नाराजी. संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मुनगंटीवारांची मागणी.